हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बटाट्याची एकदम लुसलुशीत चविष्ट अशी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी सुकी भाजी बनवणार आहे, जी पुरी, चपाती, डोसा याबरोबर खूप आवडीने खाल्ली जाते आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी प्रत्येकाच्या डब्यामध्ये असते। त्यामुळे आजचा हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि थोडासा हिंग सुद्धा घालायचा। यामध्ये कट केलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा एकसारखा हलवत सॉफ्ट होईपर्यंत आणि हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांद्याला लवकर पाणी सुटतं आणि कांदा लवकर परतला जातो। मी 4 मोठ्या आकाराचे बटाटे, 1 मोठा कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे भाजीसाठी। यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आहे। ते कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि 1 टोमॅटो घालायचा आहे कट केलेला आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतत असतानाच यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं। चांगलं मिक्स करून यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत। मी उकडलेल्या बटाट्याच्या व्यवस्थित फोडी करून घेतलेल्या आहे। हवं तर तुम्ही बटाटे कुस्करून पण घालू शकता। बटाट्याच्या फोडी 2 ते 3 मिनिटे मंद गॅसवर व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतरच यावर 2 मिनिटे झाकण ठेवून गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर भाजी वाफवून घ्यायची आहे। बटाटे जरी उकडलेले असले तरी भाजी चांगली परतून घेणं खूप गरजेचं आहे, तरच भाजीची चव छान लागते। त्यामुळे भाजी चांगली परतून घ्यायची आहे। भाजी लुसलुशीत होण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनिट झाकण ठेवायचे मंद गॅसवर। आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। एकदम मऊ लुसलुशीत छान भाजी झालेली आहे। यावर आता कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे। अशी भाजी चपाती, पुरीसोबत अतिशय छान लागते। डोशासोबत सुद्धा अशी भाजी छान लागते। प्रवासात तर पहिल्या जेवणामध्ये सर्वांनाच पुरी आणि बटाट्याची भाजी हवी असते। तुम्हाला आजची ही चमचमीत चविष्ट भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू, बाय।